नमस्कार. चला आता आपण पूर्ण चालू भूतकाळ बघतोय. पूर्ण चालू भूतकाळामध्ये एकच सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला दिसणार आहे. दॅट इज हॅड बीन. हॅड बीन या सहाय्यकारी क्रियापदाला तुम्ही सपोर्टिंग व्हर्ब सुद्धा म्हणू शकता किंवा हेल्पिंग व्हर्ब सुद्धा म्हणू शकता. या हॅड बीन प्लस व्ही फोर या मदतीने आपण पूर्ण चालू भूतकाळ दाखवू शकतो. तर वाक्याकडे बघा, तुम्ही बोर्डाकडे बघा, वाक्य कसं बनवता येईल आपल्याला. तर ही जी वाक्यरचना आहे, ही वाक्यरचना अशा पद्धतीची असते. बोर्डाकडे बघा, एस प्लस हॅड बीन प्लस व्ही फोर प्लस ओ. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट घ्यावं लागेल, त्यानंतर वाक्यामध्ये हॅड बीन असेल, पुढे व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदाला आय एन जी असेल आणि शेवटी कर्म. अशा पद्धतीची जी वाक्यरचना आहे, या वाक्यरचनेप्रमाणे आपल्याला पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळाचे वाक्य बनवायचे आहेत. तर मी बोर्डावरती काही वाक्य घेतो तुम्हाला समजण्यासाठी, तर ते चांगल्या प्रकारे लक्ष देऊन बघा. पहिलं वाक्य आहे, आय हॅड बीन रीडिंग अ बुक. आय हॅड बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. या वाक्यामध्ये एकच घटना सांगितलेली आहे, फक्त रीडिंग बुकची घटना सांगितलेली आहे. तर म्हणून ही जी घटना आहे ही चांगल्या प्रकारे समजून घ्या, की जेणेकरून तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी किंवा शालेय पुस्तकामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जे क्वेश्चन आलेले असतील ते क्वेश्चन ताबडतोब तुम्हाला सोडवता येईल. तर हा जो क्वेश्चन आहे याचा अर्थ बघा, आय हॅड बीन रीडिंग अ बुक फ्रॉम 2 days. मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत आलेलो होतो. आता या हॅडबिनचा जर अर्थ बघितला तुम्ही, तर याचा आलेलं होतो, आलेली होती, आलेले होते अशा प्रकारचा अर्थ निघतो. याचा अर्थ असा, की ही जी क्रिया आहे, ही क्रिया आधीपासूनच सुरू आहे, आधीपासूनच सुरू होती आणि ती भूतकाळामध्ये संपलेली आहे. त्याचा निश्चित कालावधी इथे दाखवलेला आहे, ड्युरेशन दाखवलेलं आहे, टाइम दाखवलेला आहे. त्या टायमाच्या अनुषंगाने आपण असं म्हणू शकतो या वाक्यामध्ये, आय हॅड बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत आलेलो होतो. आता हे वाक्य जर तुम्हाला इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर फारच सोपं आहे. कारण आपण 4 वाक्य, एका वाक्याची 4 वाक्य बघत आलेलो आहे. आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघतो, त्यानंतर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स बघतो, त्यानंतर निगेटिव्ह सुद्धा सेंटेन्स बघतो आणि त्या निगेटिव्ह सेंटेन्सचा आपण काय करत असतो, निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. मग आता हे जे वाक्य आहे, याचा अर्थ तुम्हाला समजला आहे, की 2 दिवसापासून मी पुस्तक वाचत आलेलो होतो. याचा जर प्रश्न तयार करायचा असेल, तर फारच सोपं. फक्त कर्ता आणि सपोर्टिंग व्हर्बमध्ये अदलाबदल करायचा आहे आणि एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकता. बघा आता, हे वाक्य कसं बनवणार तुम्ही? हॅड वाक्याच्या सुरुवातीला घ्या, त्यानंतर आय ठेवा आणि राहिलेलं वाक्य ॲज इट इज. कितीही मोठं वाक्य असेल, तर प्रश्न बनवणं म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद आणि कर्त्यामध्ये बदल करायचा असतो. तर हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. फॉर 2 days. हे वाक्य इथे तयार झालेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी मी प्रश्नार्थक चिन्ह देतो, कारण हा आपण प्रश्न बनवलेला आहे. हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत आलेलो होतो का? आता हे जे वाक्य प्रश्नार्थक आपण बनवलेलं आहे, या प्रश्नार्थक वाक्याच्या अगोदर आपण डब्ल्यूएच वर्ड घेऊ शकतो आणि डब्ल्यूएच वर्ड जर आपण घेतले, डब्ल्यूएच वर्ड म्हणजे काय? व्हाट शब्द असेल, व्हेअर शब्द असेल, हाऊ शब्द असेल, व्हेन शब्द असेल, यांनी वाक्याची सुरुवात होते आणि प्रश्नार्थक वाक्य बनतो. तर ते जर आपण इथे घेतले, तर डब्ल्यूएच क्वेश्चन सुद्धा तयार करता येतात. आता बघा, इथे व्हेन शब्द जर ठेवला, तर व्हेन हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. केव्हा मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत होतो. परंतु इथे 2 दिवस दिलेले, 2 days दिलेले, म्हणजे 2 दिवस दिलेले असल्यामुळे व्हेन हे इथे अप्रोप्रिएट नाही. तर आपण हाऊ शब्दाचा वापर करूया. बघा, हाऊ शब्द जर ठेवला तर काय होता अर्थ बघा, हाऊ हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी 2 दिवसापासून कसे पुस्तक वाचत आलेलो आहे. कसे म्हणजे चेअरवरती बसून पुस्तक वाचत आलेलं आहे, की रनिंग करून पुस्तक वाचत आलेलं आहे, की झोपून पुस्तक वाचत आलेलं आहे. अशा प्रकारचे अर्थ निघतात. म्हणून हाऊ हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी कसे 2 दिवसापासून पुस्तक वाचत आलेलं आहे. आलेलो होतो. लक्षात घ्या, इथे आपण भूतकाळ बघत असल्यामुळे आलेलो होतो हे अभिप्रेत आहे. त्यानंतर जर आपण व्हाय शब्द जर ठेवला, तर व्हाय हॅड आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days.
मी 2 दिवसापासून का पुस्तक वाचत आलेलो होतो, असा याचा अर्थ होईल. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण प्रश्नार्थक वाक्य बनवलेलं आहे. आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य बनवताना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की जे पहिलं वाक्य आपण घेतलेलं आहे, तेच वाक्य आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि या सपोर्टिंग व्हर्बच्या मध्ये म्हणजे हॅड आणि बीनच्या मध्ये तुम्हाला नॉट शब्द जोडायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. तर ते वाक्य निगेटिव्ह वाक्य बनू शकतं. मग चला आपण करूया आता. तर निगेटिव्ह वाक्य कसं करणार आपण बघा. निगेटिव्ह वाक्य पहिलं वाक्य मी जसंच्या तसं घेतो. आय हॅड, त्यानंतर नॉट शब्द ठेवतो. आय हॅड नॉट बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. हा झाला निगेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार, म्हणजेच नकारार्थी वाक्य झालेलं आहे. आय हॅड नॉट बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत आलेलो नव्हतो, कारण होतोच नव्हतो झालेलं आहे, हॅडला आपण नॉट लावलेलं आहे. आता हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह इंटरगेटिव्ह क्वेश्चन मध्ये किंवा निगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर परत मी सांगितल्याप्रमाणे ह्या कर्त्यामध्ये आणि सहाय्यकारी क्रियापदामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल, म्हणजे जागा बदलावी लागेल. म्हणजे हॅड हे अगोदर घ्यावं लागेल आणि आय हे नंतर घ्यावं लागेल. पण या वाक्याकडे जर बघितलं तर हॅड हे सेपरेट नाही, त्याला हॅड नॉट लावलेलं आहे, म्हणून याचा शॉर्ट फॉर्म करा. शॉर्ट फॉर्म काय करता येईल आपल्याला, हॅडंट. मग आता वाक्य असं येईल ते बघा, हॅडंट आय आणि राहिलेलं वाक्य ॲज इट इज, हॅडंट आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. मी 2 दिवसापासून पुस्तक वाचत आलेलो नव्हतो का, निगेटिव्ह क्वेश्चन तयार झाला, म्हणजे नकारार्थी प्रश्न तयार झाला. आणि या अगोदर जर परत आपण व्हाय शब्द जर ठेवला तर बघा, व्हाय हॅडंट आय बीन रीडिंग अ बुक फॉर 2 days. मी 2 दिवसापासून का पुस्तक वाचत आलेलो नव्हतो. किंवा हाऊ जर शब्द ठेवला तर मी 2 दिवसापासून का पुस्तक वाचत आलेलो नव्हतो. लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे हे चार जे प्रकार आहे, म्हणजे 4 पद्धतीने जे वाक्य बनवण्याचे प्रकार आहे, ते तुम्हाला जर समजले तर तुम्हाला कोणतंही काळ कोणतंही वाक्य सहज समजू शकतं. तर आपण हे एक वाक्य उदाहरणासाठी घेतलेलं होतं, आणखीनही उदाहरणं आपल्याला घेता येईल. तर आपण आता दुसऱ्या कर्त्याप्रमाणे परत वाक्य तयार करूया. दुसऱ्या कर्त्याच्या मदतीने आपण वाक्याला सुरुवात करूया. परत मी 2 उदाहरणं घेतो बोर्डावरती, की जेणेकरून ते उदाहरणं तुम्हाला परत समजतील. म्हणजेच आपल्याला परत दोन उदाहरणाचे 4 वाक्य तयार करायचे आहे. तर परत दुसरं उदाहरण बघा. सी हॅड बीन वर्किंग इन फार्म म्हणजे शेत, इन फार्म फॉर 1 month. बघा, एका महिन्यापासून सी हॅड बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 month. ती एका महिन्यापासून शेतामध्ये काम करत आलेली होती. म्हणजे ती शेतामध्ये कामाला जात आहे, परंतु किती दिवस झालेले, एक महिना पूर्ण झालेले. 1 महिन्याकरता ती शेतामध्ये काम करत आलेली होती. 1 महिन्याकरिता टाइम दिलेला आहे, स्पेशल टाइम दिलेला आहे. तर आता हेच वाक्य जर आपल्याला प्रश्नार्थक वाक्यामध्ये करायचं असेल तर कसं करता येईल. तर हेच वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये करताना फक्त आदला बदल करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं, हॅड आणि सी मध्ये आदला बदल करा. हॅड सी दोन्ही मध्ये बदल करा, हॅड सी आणि वाक्य जसं तसं ॲज इट इज ठेवा. प्रश्न तयार होतो, हॅड सी बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 month. एक महिन्याकरिता ती शेतामध्ये काम करत आलेली होती. राईट. आता हा प्रश्न तयार झाला, हॅड सी बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 month. ती 1 महिना करिता शेतामध्ये काम करत आलेली होती का, म्हणजे प्रश्न तयार झाला. आणि या प्रश्नाचं जर डब्ल्यूएच वर ठेवलं तर इथे बघा, व्हाय शब्द जर ठेवला तर अर्थ कसा होतो,
व्हाय हॅड सी बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 मंथ? का ती 1 महिन्यापासून शेतामध्ये काम करत होती, किंवा का ती 1 महिन्याकरता शेतामध्ये काम करत आलेली होती, असा याचा अर्थ होतो. हेच वाक्य जर निगेटिव्ह तुम्ही बनवलं, तर मी तुम्हाला मागच्याही वाक्य सांगितलं, हेच वाक्य तुम्हाला जसंच्या तसं ठेवायचं आहे. त्या शब्दाला फक्त हॅड जे सहाय्यकारी क्रियापद आहे, या सहाय्यकारी क्रियापदाला तुम्हाला नॉट शब्द जोडायचा आहे. तर वाक्य परत घेऊया आपण. सी हॅड नॉट बीन वर्किंग इन फार्म, शेतामध्ये, फॉर 1 मंथ. आता हे वाक्य निगेटिव्ह झालेलं आहे. इथे प्रश्नार्थ चिन्ह असू द्या, लक्षात घ्या, कारण तो प्रश्न आहे. आता हे 3 नंबरचं वाक्य बघा. सी हॅड नॉट बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 मंथ. ती 1 महिन्याकरता शेतामध्ये काम करत आलेली नव्हती. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता याचं परत जर प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल, निगेटिव्ह क्वेश्चन, तर काय होईल? हॅड नॉट जे आहे त्याचं शॉर्ट फॉर्म बनवावं लागेल, हॅडंट. मग हॅडंट नंतर करता हॅडंट सी बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 मंथ. परत प्रश्न तयार झाला, ती 1 महिन्याकरता शेतामध्ये काम करत आलेली नव्हती का? आणि इथे जर आपण व्हाय शब्द ठेवला तर काय अर्थ होईल? व्हाय हॅडंट सी बीन वर्किंग इन फार्म फॉर 1 मंथ? 1 महिन्याकरता शेतामध्ये ती का काम करत आलेली नव्हती? आता येथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डब्ल्यूज वर्ड लावून वाक्य तयार करू शकता. इन शॉर्ट मध्ये मला सांगायचं असे आहे की एका वाक्याचे आपण 4 वाक्य करू शकतो, हे समजून घ्या. हे दुसरं उदाहरण मी घेतलेलं आहे. आता एक तिसरं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी परत घेतो आणि त्यानंतर आपण याचे रूल्स बघू. आता तिसरं उदाहरण घेत असताना मी आता या वाक्यामध्ये सीनचा वापर करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर बघा उदाहरण, ही हॅड बीन teaching, TEACHING, he had been teaching history since 2 years. वाक्याचा अर्थ बघा. सी हॅड बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 days. ती 2 वर्षापासून इतिहास शिकत आलेली होती. इतिहास शिकवत आलेली होती म्हणजे ती इतिहास शिकवायला तिने सुरुवात केली, हिस्ट्री शिकवायला तिने सुरुवात केली. तर हिस्ट्री ती किती दिवसापासून शिकवत आहे? 2 वर्षापासून शिकवत आहे. आता इथे सिनचा उपयोग केला आणि फॉरचा जेव्हा उपयोग करतो आपण करिता, म्हणजे त्या ड्युरेशन मध्येच फक्त ते वर्क केलेलं होतं. आता येथे सिन्स 2 वर्षापासून ती काम करत आलेली होती आणि पुढे ती करणार होती, भूतकाळाचा अर्थ आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता हेच वाक्य जर तुम्हाला प्रश्नार्थक वाक्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर परत सांगतो मी, हॅड आणि ही म्हणजे सपोर्टिंग वर्ब मध्ये आणि सब्जेक्ट मध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. मग दुसरं वाक्य कसं तयार होईल? हॅड आणि सी बदल करा. हॅड सी बीन टीचिंग, हॅड सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years. शॉर्ट मध्ये लिहितो आणि इथे प्रश्नार्थ चिन्ह देतो कारण आपण प्रश्न बनवलेला आहे. हॅड सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years? 2 वर्षापासून ती हिस्ट्री शिकवत आलेली होती का? त्यानंतर इथे जरा तुम्ही व्हाय शब्द लावला तर डब्ल्यूच वर्ड तयार होतो. बघा, व्हाय हॅड सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years? ती 2 वर्षापासून हिस्ट्री का शिकवत आलेली होती? हाऊ शब्द जर ठेवला तर अर्थ बघा, हाऊ हॅड सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years? ती 2 वर्षापासून हिस्ट्री कशी शिकवत आलेली होती? राईट? का, कशी, कुठे, बरोबर आहे की नाही? व्हेअर शब्द जर ठेवला तर बघा, व्हेअर शब्द WHERE, व्हेअर. व्हेअर हॅड सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years? ती 2 वर्षापासून हिस्ट्री कुठे शिकवत आलेली होती? म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तयार होतात. तर हे प्रश्नार्थक वाक्य आपण बघितलं, दॅट इज कॉल्ड इंटरगेटिव्ह सेंटेन्स. आता तिसरं वाक्य आपण परत निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स बनवणं म्हणजे फारच सोपं. मी परत परत सांगतो. आता हे जे पहिलं वाक्य आहे ते वाक्य जसंच्या तसं खाली घ्या आणि हॅड आणि बीनच्या मध्ये नॉट ठेवा आणि वाक्य ॲज इट इज लिहा.
ते वाक्य नकारार्थी होऊ शकतं. होईल बघा, ही हॅडच्या नंतर नॉट ठेवा, ही हॅड नॉट बीन, वाक्य ॲज इट इज जसंच तसं लिहा. ही हॅड नॉट बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स since 2 years, SINCE, since 2 years, शॉर्ट मध्ये. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स. ही हॅड नॉट बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years, ती 2 वर्षापासून हिस्ट्री शिकत आलेली नव्हती. नॉट लावलं तर नव्हती, आणि नॉट जर आपण ठेवलं नाही तर होती, अशा प्रकारचे अर्थ होतात. आता आपल्याला हे निगेटिव्ह सेंटेन्स बनवलेलं आहे. आपण निगेटिव्ह सेंटेन्सचं जे वाक्य आहे ते आता परत आपण क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करू शकतो, निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करू शकतो, राईट. तर निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला हॅड नॉट जे आहे त्याचा शॉर्ट फॉर्म घ्यावा लागेल आणि पुढचं वाक्य कंटिन्यू करावं लागेल. हॅडंट, हॅडंट HADNT, हॅडंट ही बीन टीचिंग, hadn't he been teaching history since 2 years. तर अशा प्रकारे इथे परत प्रश्न तयार होत आहे, निगेटिव्ह प्रश्न तयार होत आहे, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह क्वेश्चन तयार होत आहेत. हॅडंट ही बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years, ती 2 वर्षापासून इथे शिकत आलेली नव्हती का? ती 2 वर्षापासून हिस्ट्री शिकवत आलेली नव्हती का? इथे जर तुम्ही व्हाय शब्दाचा उपयोग केला तर परत डबलेच क्वेश्चन तयार होतो. व्हाय हॅडंट ही बीन, आता इथं सी आहे बघा, करता आपण सी लिहू. हॅडंट सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years, ती 2 दिवसापासून हिस्ट्री शिकत आलेली नव्हती का? आणि व्हाय जर तुम्ही व्हाय डबलेच वर्ड जर लावलं तर कसा अर्थ होईल? व्हाय हॅडंट सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years, ती 2 वर्षापासून हिस्ट्री शिकत आलेली का हिस्ट्री शिकत आलेली नव्हती. त्यानंतर हाऊ शब्द जर ठेवला तर हाऊ हॅडंट सी बीन टीचिंग हिस्ट्री सिन्स 2 years, ती 2 वर्षापासून कशी हिस्ट्री शिकत आलेली नव्हती. म्हणजे इन शॉर्ट मध्ये एस प्लस हॅड बीन प्लस V4 प्लस ओ अशी वाक्यरचना आपण पूर्ण चालू भूतकाळासाठी वापरतो. आणि अशा प्रकारचे 4 वाक्य आपण करतो आणि इंग्रजीमध्ये 4 वाक्य होत असतात. हे 4 वाक्य जर तुम्हाला समजले तर तुम्हाला हा पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स समजेल. तर थोडक्यामध्ये मित्रांनो, हा जो पूर्ण चालू भूतकाळाचा प्रकार होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतर हे एकच घटना या वाक्यामध्ये घडत होती, पण या वाक्यामध्ये चालू भूतकाळामध्ये म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये 2 घटनाही असू शकतात आणि त्या घडू शकतात. तर त्याचे नियम आपण बघू आता पुढे. तर बघा, त्याचे नियम आपण बघू. पुढचा जो नियम आहे तो 2 घटनेचा नियम आहे. वाक्यामध्ये 2 क्रिया घडलेल्या असतात, त्या कशा घडतात तर बघा, वाक्य बघा. रूल नंबर 1, टू एक्सप्रेस अन ऍक्शन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट ऑफ टाइम इन द पास्ट. म्हणजे 2 टाइप पॉइंट दिलेले, 2 पॉइंट दिलेले, वन पॉइंट टू अनदर पॉइंट ऑफ टाइम. तर ते एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला पूर्ण चालू भूतकाळाचा उपयोग करावा लागतो. तर उदाहरण बघा आता, दे हॅड बीन वेटिंग फॉर द प्रिन्सिपल, ते प्रिन्सिपलची वाट पाहत आलेले होते. वाक्याचा अर्थ समजून घ्या. दे हॅड बीन वेटिंग फॉर द प्रिन्सिपल फॉर 2 hours, 2 तासापासून ते प्रिन्सिपलची वाट पाहत आलेले होते. लास्ट मंडे, लास्ट मंडे पासून, म्हणजे 2 क्रिया घडलेल्या इथे. वन पॉइंट टू अनदर पॉइंट, इथे 2 hours टू लास्ट मंथ. तर अशा प्रकारे या पूर्ण चालू भूतकाळामध्ये अशा वाक्याचा सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो, केला जातो. दे हॅड बीन वेटिंग फॉर द प्रिन्सिपल फॉर 2 hours लास्ट मंडे, लास्ट मंडे पासून 2 तासापासून ते प्रिन्सिपलची वाट पाहत आलेले होते. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? लास्ट मंडे पासून, लक्षात घ्या. दुसरं उदाहरण बघा, दे हॅड बीन वर्किंग फॉर 6 hours, ते 6 तासापासून काम करत आलेले होते. किती तासापासून? 6 तासापासून काम करत आलेले होते. म्हणजे 6 तास पूर्ण झालेले तेव्हापासून काम करत आलेले होते. त्यानंतर त्यांनी काय केलं? अँड दे वेंट टू वॉच मूव्ही, त्यानंतर ते मूव्ही बघायला गेले.
म्हणजे 6 तास त्यांनी काम केलेलं होतं, राईट्स. आणि त्यानंतर ते मूव्ही बघायला गेले, म्हणजे 2 घटना घडल्या. 6 अवरचं पॉइंट आणि त्यानंतर मूव्हीचं पॉइंट. लक्षात घ्या वाक्य कसं तयार होतं. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. आय हॅड बीन टेकिंग रेस्ट फॉर 2 days. मी 2 दिवसापासून रेस्ट करत आलेले होते. 2 दिवसापासून रेस्ट करत आलेले होते. 2 दिवस पूर्ण झालेले. देन नंतर आय जॉईन माय जॉब. नंतर मी माझा जॉब जॉइन केला. म्हणजे तिसऱ्या दिवशी मी माझा जॉइन जॉब केला. म्हणजे तिसऱ्या दिवशी माझा जॉब जो आहे तो मी काय केलेला आहे? जॉइन केलेला आहे. म्हणजे 2 घटना घडलेल्या आहेत. राइट? वन पॉइंट टू अनदर पॉइंट. असं जर असेल, अशी क्रिया जर असेल आणि ती जर दाखवायची असेल तर पूर्ण चालू भूतकाळामध्येच दाखवले जाते. तिसरं उदाहरण बघा. शी हॅड बीन रायटिंग नोट्स फॉर 1 वीक. शी हॅड बीन रायटिंग नोट्स फॉर 1 वीक. ती एका आठवड्यापासून नोट्स लिहित आलेली होती. म्हणजे नोट्स लिहिण्याचा तिचा कालावधी किती आहे? 1 आठवड्याचा आहे. म्हणजे 1 आठवड्यापासून ती नोट्स लिहित आलेली होती. ही भूतकाळातील घटना आहे, लक्षात असू द्या. पूर्ण चालू भूतकाळ आपण बघतोय. शी हॅड बीन रायटिंग नोट्स फॉर 1 वीक. देन शी वेंट टू कॉलेज. आणि नंतर ती कॉलेजला गेली. म्हणजे 1 वीक तिने काय काम केलेलं होतं? तर रायटिंग नोट्स. म्हणजे आफ्टर कम्प्लिटिंग तिच्या नोट्स कंप्लीट झालेल्या असेल भूतकाळामध्ये. 1 वीक मध्ये तिने नोट्स लिहिलेल्या होत्या आणि देन सी वेंट टू कॉलेज. नंतर ती कॉलेजला गेली. म्हणजे 1 आठवडा पूर्ण झालेला आहे, राईट. आणि त्यानंतरची जी घटना आहे ती सी वेंट टू कॉलेज अशा प्रकारची इथे दाखवण्यात आलेली आहे. पुढचं वाक्य बघा. दे हॅड बीन रिडिंग अ बुक फॉर 3 hours. 3 तासापासून ते पुस्तक वाचत आलेले होते. 3 तास झालेले आहेत. 3 तासापासून ते पुस्तक वाचत आहे. आता पुढे काय? देन नंतर दे स्लेप्ट ऑन बेड. त्यानंतर ते बेडवरती, बिछाण्यावरती झोपले. म्हणजे 2 घटना, 2 इन्सिडेंट्स, 2 क्रिया येथे दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि अशा जर 2 क्रिया तुम्हाला दाखवायच्या असतील तर तुम्हाला पूर्ण चालू भूतकाळ बघावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्ण चालू भूतकाळ शिकलेलो आहे. या पूर्ण चालू भूतकाळामध्ये जी घटना असते ती भूतकाळामध्ये घडलेली असते. ती पूर्णही असते आणि चालूही असते. लक्षात आलं? हे वेगवेगळे उदाहरणं घेऊन आपण समजून घेतलेले आहे. मला असं वाटतं की पूर्ण चालू भूतकाळ येथे संपलेला आहे आणि आतापर्यंत आपण सिंपल पास्ट टेन्स, प्रोग्रेसिव्ह पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, त्यानंतर आज आपण बघितलं पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, हे सर्वचे सर्व भूतकाळाचे काळ आपण बघितलेले आहे. यानंतर मी पुढच्या क्लासमध्ये फ्युचर टेन्स घेऊन येणार आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, त्यानंतर पुढे कंटिन्युअस फ्युचर टेन्स, त्यानंतर पुढे फ्युचर परफेक्ट टेन्स, त्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेऊन येणार आहे. त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतो. तर आज आपण येथेच थांबू. थँक्यू सो मच.